नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण आजपर्यंत पहिल्या दिवशी आपण सामानाची यादी बघितली आणि कुठलं सामान लागतं वगैरे, आणि दुसऱ्या दिवशी आपण ती यादी लिहून दिली आणि तिसऱ्या दिवशीच्या क्लासमध्ये आपण चेन स्टिच कशी शिकायची ती स्टार्टिंग केलं. आणि चेन स्टिच आणखी त्रिकोण चौकोन आता आपण ते शिकून झाले पहिल्या दिवशीच्या क्लासमध्ये. आपण आता चौथ्या दिवशीचा आज क्लास आहे आपला. तर आपण आता पाना फुलाची नक्षी, पानाचे आकार, फुलाचे आकार, आणखी कॉर्नर हे याची चेन स्टिच आपण आज शिकणार आहोत चौथ्या दिवशीच्या क्लासमध्ये. आणि तुम्हाला जर समजलं नाही तर कमेंट करून जरूर सांगा. काही अडचणी जर आल्या तर कमेंट करून जरूर विचारा. तुम्ही चॅनलला लाईक करा. आता आपण आज कॉर्नर शिकणार आहोत. असे आखून घ्यायचे असतात आणि मग आखून घेतल्यानंतर आपल्याला काम हे पाहता आपण अशी गाठ मारून घेतली आहे. आता आपण आज क्लासचा आपला चौथा दिवस आहे. तुम्हाला कसं वाटलं शिकायला? काही अडचणी आल्या तर जरूर विचारा आणि समजा नाही समजलं तर कमेंटमध्ये सांगा. हे बघा असे घ्यायचे असतात. आता हे कॉर्नरला पण खूप महत्त्व असतं ते, कारण की ब्लाऊजच्या बाईवर वगैरे आपल्याला असे कॉर्नर करायचे असतात ना, म्हणून मग चेन स्टिच अगोदर छान आली तर मग मनी पण आपल्याला टाकायला तर इथे असा कोपऱ्यावर हे असं फिनिशिंग येण्यासाठी एकदम शेजारी छोटा टाका टाकायचा. इथे त्याच्या शेजारी आपल्याला जिथे एंड करायचं ना तिथे, तिथून पुन्हा असं आपल्याला कॉर्नर जर घ्यायचं असेल ना, इथे डबल टाका टाकला ना तर हा कोपरा येतो. तर मग आपण इथे डबल टाका टाकून घेतलेला आहे हे संपल्यानंतर, आणि परत स्टार्ट करायचा आपल्याला हा गोलाकार. तर मग बघा कशी फिनिशिंग येते. मग तिथे कोपरा निघतो असा. कोपऱ्याला पण खूप महत्त्व आहे. ही साखळी जर आली ना, हे कोपरे वगैरे साखळीमध्ये व्यवस्थित आले ना, तर मग आपल्याला मोती टाकल्यावर पण फिनिशिंगचं मोत्या शेजारीच टाका टाकायचं असतो, तेव्हा मोती पण मग व्यवस्थित वाटतो तो. असं फिरून घ्यायचं स्टँड. आपल्याला जसं कम्फर्टेबल वाटेल ना तसं आपण स्टँड फिरवायचं. मी तुम्हाला एकदम स्लो दाखवते, कारण हे जर फास्ट दाखवलं तर कळणार नाही. माझ्याकडून थोडं तिरकं आलं, मी घाईत केल्यामुळं. हा हे बघा इथे छोटा टाका घ्यायचा असं, हे याच्या शेजारी असं छोटा टाका घ्यायचा, म्हणजे हा कोपरा व्यवस्थित येतो असं. आता पुन्हा आपल्याला अशी साईड घ्यायची. एकदम स्लो दाखवलंय. पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही ते, त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा.
मग ते मधूनच शिकायचं म्हटलं पहिल्या दिवशीच्या व्हिडिओपासून बघावं लागेल, कारण की मधून शिकायचं म्हटलं ते येत नाही. चेन स्टिचपासून शिकावं लागतं आपल्याला, तेव्हा मग ते आपल्याला सर्व असं चेन स्टिचपासून शिकलं ना की मग हे सर्व जमतात. हे कोपरे, कॉर्नर, पण चौकोन आखून घेतोय. हे असं आखून घेतलं की आपल्याला शेप देणं सोपं जातं. हे पहा, अशी गाठ घ्यायची. आपल्याला जसं योग्य वाटेल इकडून पण सुरू करू शकतो किंवा इकडून पण सुरू करू शकतो. आपल्याला जसं आपल्याला व्यवस्थित वाटेल त्यानुसार आपण घेऊ शकतो. हे बघा, असे चौकोन घ्यायचे. हे चौकोन का, तर हे कोपरे हे व्यवस्थित आले पाहिजे. याची फिनिशिंग इथे कसा टाका द्यायचा ते सांगते मी या कोपऱ्यावर आल्यावर तुम्हाला, म्हणजे हा कोपरा निघतो. हे काही नाही, दूर दूर आले ना तरी चालतात हे टाके, कारण आपण हे शिकण्यासाठी टाका वापरतो. आणि जेव्हा आपल्याला ट्रिपल लाईन करायची ना तेव्हा आपण छोट्या टाक्यात करू शकतो. आता हे आपल्याला शिकण्यासाठी करतोय ना आपण, दूर दूर आला तरी चालतो. आणि नाहीतरी आपल्याला 2-2, 3-3 मोती टाकायची म्हटल्यावर असंच टाका लागतो. हे बघा, आता इथे समजून सांगते. हे असं गोल नाही येऊ म्हणून ह्याच्या शेजारी असा एकदम छोटा टाका घ्यायचा, म्हणजे हा चौकोन एकदम छान येतो. बघा आता हे पहा कसा चौकोनी आकाराला आहे. त्याच्यासाठी एकदम छोटा टाका त्याच्या शेजारी घ्यायचा असतो. आणि जर आपण तसाच जर वळवून घेतला तर तो चौकोन व्यवस्थित येत नाही, एकदम चौकोन होतच नाही तो तयार. हे पहा, मी तुम्हाला एकदम स्लो मध्ये दाखवते. फास्ट दाखवलं तर लक्षात नाही राहायचं ना. खालचा मात्र धागा हा एकदम 2 बोटाने असा चिटकून धरायचा. याला जास्त त्याच्यात अंतर नाही पडू द्यायचं. असं हाताच्या हे 2 बोटाच्या मध्ये, ह्या 2 बोटाने असा तो धागा खालच्या सुईमध्ये गुंतवायचा. हे बघा, आता ह्या कोपऱ्यावर असा छोटासा टाका टाकायचा, अगदी छोटा. आता हे बघा, हे कसा चौकोन येतोय तो. आता याच्यानंतर आपण पानाचा आकार शिकणार आहोत. आणि पानाचा पण खूप महत्त्वाचा असतं, कारण बाईला पानाच्या आकाराची जास्त बाई छान वाटते. पाना फुलाची नक्षीचंच ती डिझाईन छान वाटते, म्हणून पानाच्या आकारची जास्त प्रॅक्टिस करावं लागेल आपल्याला. हे बघा, आता इथे कोपरा, त्याच्या शेजारी टाका घेतला एकदम. आता पानाचा आकार घेऊ. हे पहा, आता आपण पानाचा आकार काढणार आहोत. एक काढलाय आणि हा तुम्हाला सांगण्यासाठी पुन्हा काढते.
हे खाली आणि वरतून असा ओढून घ्यायचा, नाही तर मग ते साखळी ढिल्ली येते. पानाचा आकार झाल्यानंतर आपण एक उद्याच्या व्हिडिओमध्ये फुलाचा आकार बनवणार आहोत. फुलाची डिझाईन वगैरे एक सिंगल फुल बनवून दाखवणार आणि मग एक पूर्ण फुल बनवून दाखवणार उद्याच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यासाठी स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा. हा गोल आकार पण व्यवस्थित येणं महत्त्वाचं असतो ना. पानाचा आकार बरोबर आला पाहिजे. आपल्याला जरदोशी वगैरे भरायला पण पानाचे आकार जास्त छान दिसतात. तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर कमेंट करून सांगा. कधी कधी मग व्हिडिओमध्ये नाही समजत टाका कसा घ्यायचा काय, त्यासाठी मी एकदम स्लो करून दाखवते, पूर्ण पान बनवून दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये. चेन स्टिच आली की सर्व काही येतं आपल्याला, तिचीच जास्त प्रॅक्टिस करावं लागेल. त्याला जुळवून घ्यायचं टोक. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पानाचा कॉर्नरचा आकार बघितला, चौरस बघितला. आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये फुलाचा आकार बघणार आहोत. हे प्रॅक्टिससाठी पानाचे आकार चेन स्टिचमध्ये काढावंच लागतात. त्याच्यात मग आपण धागा वगैरे रेशमी धागा भरू शकतो. असं आपल्याला पाहिजे तशी रिंग आपण फिरून घेऊ शकतो.
हे असं आता इथे खालून घेऊन त्याला गाठ द्यायची. अशी गाठ द्यायची. ह्याच्यातून हा धागा घ्यायचा काढून असं. ही गाठ वरती दिसत नाही ना. असे पानाच्या आकारात काढून घ्यायचे. तुम्हाला सर्वांना जमलीच असेल असं वाटतंय मला ही चेन स्टिच. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस पाना फुलाची जास्त करायची. नसेल जमली तरी कमेंटमध्ये सांगा काय अडचणी येतात ते. कारण काहीच अडचण येण्यासारखं नाही. हे गाठ महत्त्वाची असते ना. ही कशी घावा हेच कळत नाही लवकर ना. तर मग ही अशी खालून घेतली ना त्याचं सोप्यामध्ये द्यायची गाठ. हा बिंदू त्याच्यात घालायचा. काहीच दिसत नाही खालून. छान असेल. स्लो करायचं, फास्ट करायचा प्रयत्नच नाही करायचा. म्हणजे मग व्यवस्थित जमते. चेन स्टिच अशी एकदम अशी फिट आली पाहिजे. सैल नाही झाली पाहिजे. सैल झाली की मोती पण सैल येतो आणि मग तो फिनिशिंग नाही येत अजिबात ब्लाऊजवर. त्याच्यासाठी चेन स्टिच त्याची प्रॅक्टिस जास्तच करावं लागेल आपल्याला. पान झाले. गाठ मारून घ्यायची. हे शिकायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. काहीच एकदम इझी आहे शिकायला. हे बघा असे पाण्याचा आकार आले. हा चौकोन झाला आपला. हे कॉर्नर झाले. हे स्टिच लाईन झाली. आता हे पाण्याचे आकार आहे. आता आपण फुलाचा आकार उद्याच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर उद्याचा व्हिडिओ पण नक्की बघा.